नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामवर डीपी कसा ठेवायचा ते शिकणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊया. मी येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला खालती जे आपल्या प्रोफाईलचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचू. येथे आल्यानंतर एडिट प्रोफाईल म्हणून जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचू. येथे आल्यानंतर आपलं जे प्रोफाईल पिक्चर आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता की एडिट पिक्चर और अवतार असं आहे. तिथे आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील. त्यापैकी चूज फ्रॉम लायब्ररी आपण आपल्या लायब्ररीमधून घेऊ शकतो. म्हणजे आपल्या गॅलरीमधून येथून एखादा फोटो घेऊ शकतो. दुसरा आहे इम्पोर्ट फ्रॉम व्हॉट्सअपवरून घेऊ शकतो. इम्पोर्ट फ्रॉम फेसबुकवरून फोटो घेऊ शकतो किंवा टेक फोटो. आता आपण स्वतः लाईव्ह फोटो काढू शकतो. मी सध्या इथे पहिल्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे चूज फ्रॉम लायब्ररी हे सिलेक्ट करायचं आहे. ह्यावर जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा आपण आपल्या इकडे गॅलरीच्या ऑप्शन्सवर येऊन पोहोचू. तेथून आपल्याला आपला हवा असलेला फोटो येथे सिलेक्ट करायचा आहे. मी येथे मला हवा असलेला येथे फोटो सिलेक्ट करत आहे. फोटो तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो व्यवस्थितरित्या ऍडजस्ट करायचा आहे. हे पहा, मी हा एक येथे फोटो सिलेक्ट केलेला आहे. फोटो सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला तो ऍडजस्ट करायचा आहे आणि वरती उजव्या बाजूला वरती जे फिनिश्ड म्हणून ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो येथे प्रोफाईलचा अपडेट होईल. तुम्ही इथे पाहू शकता की लोडिंग आलेला आहे आणि इथे फोटो माझा जो आहे तो अपडेट होत आहे आणि युअर प्रोफाईल पिक्चर वॉज चेंज्ड असं आलेलं आहे. म्हणजेच माझा इथे प्रोफाईल फोटो इथे चेंज झालेला आहे. आता मी पाठी जातो. पाठी गेल्यावर तुम्ही इथे पाहू शकता की माझा इथे प्रोफाईल पिक्चर बदललेला आहे. कृपया लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.